फेब्रुवारी महिन्यावर झालेला अन्याय की इतिहासातील सर्वात मोठी चोरी. इतर महिने 30 किंवा 31 दिवसांचे असताना फेब्रुवारीला फक्त 28 दिवसच का दिले गेले? आणि एका अतिरिक्त दिवसामुळे जुलियस सीझरला कॅलेंडरचा शिल्पकार का म्हटले जाते? चला जाणून घेऊयात. मुळात पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 365 दिवस आणि सुमारे 6 तास लागतात. हे उरलेले 6 तास 4 वर्षांनी मिळून एक पूर्ण दिवस तयार होतो. जुलियस सीझरने ख्रिस्तपूर्व 45 मध्येच हे लक्षात घेतले आणि कॅलेंडर निसर्गाशी सुसंगत राहावे म्हणून लीप इयरची संकल्पना मांडली. पण हा अतिरिक्त दिवस फेब्रुवारीतच का जोडला गेला? तर रोमन काळात फेब्रुवारी हा वर्षाचा शेवटचा महिना मानला जायचा आणि बदल करण्यासाठी तो सर्वात सोयीस्कर समजला जात असे. सर्वाधिक प्रसिद्ध समज अशी आहे की सम्राट ऑगस्टने आपल्या ऑगस्ट महिन्याचा मान राखण्यासाठी फेब्रुवारीतून एक दिवस सोडला. गोष्ट अशी आहे की जुलैमध्ये 31 दिवस होते, म्हणून सम्राट ऑगस्टने आपला ऑगस्ट महिना 31 दिवसांचा करण्यासाठी फेब्रुवारीमधून एक दिवस कमी केला. मात्र इतिहासकारांच्या मते ही केवळ एक दंतकथा आहे. सम्राट ऑगस्टच्या आधीच ऑगस्ट महिन्यात 31 दिवस असल्याची शक्यता जास्त आहे. मग फेब्रुवारी 28 दिवसांचाच का राहिला? यामागे खरं कारण आहे राजा नुमा पॉम्पिलियस. त्या काळी रोमन लोकांचा असा समज होता की समसंख्या अशुभ असतात. वर्षातील एकूण दिवस 365 म्हणजेच विषम संख्या ठेवण्यासाठी गणितानुसार एका महिन्याला समसंख्या देणे भाग होते. मृतांचे स्मरण आणि शुद्धीकरणाशी संबंधित महिना असल्यामुळे फेब्रुवारीला 28 हा अशुभ आकडा स्वीकारण्यात आला. म्हणजेच फेब्रुवारीचे 28 दिवस ही जुनी अंधश्रद्धा आहे, तर 29 दिवस हे विज्ञानाचे गणित. तुम्हाला काय वाटतं? खरंच एक दिवस सोडला गेला असेल का?